सो तर देवाची पूजा वगैरे झालेली आहे आणि त्रिशाला देवाच्या पाया वगैरे घालतात आहेत. सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपला तुम्ही पण आई तुळजाभवानीची आई येडायचं सगळ्या देवांचं तुम्ही हे घेऊ शकता, आशीर्वाद घेऊ शकता. फक्त आता देवांना फुलं व्हायचे राहिले ते, कारण फुलं घेऊन नाही आलो आहेत, खाली जावं लागतं पार्किंगला. आता देवाकडे देवासाठी फुलं आणायचे आहेत. हे बघा आता फुलं वगैरे लावून झालेत. दिव्याने घर वगैरे पुसून घेतलंय. हे इथं चालले पुसायला घर आणि फुलं वगैरे पण लावून झाले सगळे. आता पुरणपोळीची तयारी चालली इथं. नाही हे पुरणसाठी टाकले. पालकची भाजी शिजायला इथं भात केलाय आणि पुरकी तिथं बसली. तर हे बघा आता त्रिशाला आवरून घेतलंय. हे तात्पुरतं घातलंय, नंतर होळीची पूजा करायला जाताना दुसरा ड्रेस घालणार आहे. हे बघा किती छान दिसते. मामा हाय कर. हाय. मी तर आवरलं नाही, माझं आणखीन भिकाऱ्यागत अवतार आणि भिकारी मी केसावरून पण आवरलं भिकारी. मी आवरलंय. मी बघा कसं दिसतोय. तुम्ही समजू शकता घरात काम असले की नाही काम विम काय नाही. केलंय झाडून पुसून धुणं भांडी स्वयंपाक बिपाक. त्रिशा बघा आमच्या तिच्या किती क्यूट. आता गाणं म्हणायला लागली ती होळीचं. गाणं म्हणून दाखव. हे बघा किती सुरतार लावलाय भारी. गाणं म्हणती. बरं आमच्याकडून, माझ्याकडून, माझ्या पोरगी त्रिशाकडून, त्रिशा सगळ्यांना म्हण होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हे बघा तुम्हाला आता आ करून म्हणते ती शुभेच्छा म्हण. हे बघा शुभेच्छा. हे ट्रेंड पसतेच चुकी काढायला लागली ती. आता मी ह्याच्यामध्ये 2 तांब्या भरून पाणी टाकलेले आहे कुकरमध्ये आणि इकडे डाळ निवडून घेतलेली. आपल्याला डाळ ह्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकायचं. पाण्याला थोडी उकळी आली की मग ह्यामध्ये आपल्याला डाळ सगळी टाकून घ्यायची आणि शिजवून घ्यायची. मी बघा इकडे चालू केलंय पापड मस्तपैकी बॉबी पण हे खाण्यासाठी चालले हा इकडे. खाण्यासाठी चाललेले आहे, देवासाठी नाही. इकडे बघा छान असे मस्तपैकी चालले तळणं. तुम्ही पण येऊ शकता खायला मस्तपैकी बॉबी. हो की नाही हो? आणि हो का आज पुरणपोळ्या करायच्या आहेत तर त्रिशाने रडायचं चालू केलंय म्हणून बाबा सांभाळतात तिला. म्हणून बाबा सांभाळायला लागले तिला तोपर्यंत. झाले का मोठी परत दे ना. एवढं करताय? मी एकटा खाणार आहे. मला म्हणून खायला केलंय. गाईस ह्यांनी केलं होतं त्यातलं मी एक घेऊन खाल्लं तर हसायला लागलं माझ्यावर की मी एकटीच खाते म्हणून. बघितलं का लय अवघड हाय. हा बाबांना पण 1 प्लेट द्या हो. आपल्याला हे जे आहे आपल्याला 1 पळीभर तेल घ्यायचे आणि कुकरला लावायचे. हे बघा छान असं पाणी गरम झालेलं आहे. ह्याच्यात 1 पळी तेल वतो आणि जी काय डाळ आहे ती सर्व डाळ आपल्याला कुकरमध्ये टाकायची. इकडं हे तळणं चालू आहे आणि इकडं दिवे ही करायला लागली. अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये पण पुरणपोळ्या करू शकता. डाळ घेतली आपल्याला 3 शिट्या करायच्या आणि गॅस बंद करायचा. आणि माझं पण झालेलं आहे ऑलमोस्ट सगळं खायचं तयार. आणि माही इथं बसणार आहे आणि पप्पा TV बघतात. आणि हे मस्त पापड झालाय भिकारी ते इकडे. हा बरं पप्पांना धरा बाबा खाऊन बघा सांगा मी कसे बनवलेत ती पापड. आकर भिकारी. तेल गरम तेल गरम आहे रे. त्याला हात नको लावू. आणि हे बघा आता मी चाललो मस्तपैकी पिक्चर बघता एन्जॉय करायला. आणि हे बघा जेवण तयार करायचंय. आणि डेली त्रिशासाठी काही नवीन असतात. तर भात आहे आणि हे पालकची भाजी ना. पालकची भाजी वरण भात. पालकच्या भाजीमध्ये आम्ही भाजीपाला जितकं जास्त त्रिशाला चारता येईल ना तितकं जास्त आम्ही भाजीपाला चारतो. तिला आळणी पाणी पण आळणी पाणी वगैरे पण चालतो.
तिची आई नॉनव्हेज खात नाही, पण आम्ही तिला नॉनव्हेज चालतो. म्हणजे चांगली ही होईल. नाही हो, मी पहिले चिकन. खात होते पण 2 मंथ झालं मी सोडून दिले खायचं. आणि हे बघा असं टाकून इथं मिक्सरला फिरवायचं. इथे मिक्सर आहे. चला आता मी चाललो आतमध्ये खायला. बाकीचा व्हिडिओ ही बनवल ही बाई. आकर आता खाल्लं ना तू? संपलं. बरं धर घे नको. घे चल जाऊ दे, मी नाही चिडवत तुला. घे बरं थांब मी चालतो. धर. सगळं संपलं. संपल्यावर मी खाल्लं सुद्धा नाही की अजून. ह्याच्यातनं पण थोडं घे. बस झालं मला. थोडा भात भेटला तर लय बरं होईल. आता हे बघा हे तर मी खायला आणलंय. आता भात आणतो आता बघू काय म्हणते. दिव्या थोडा भात आणि काहीतरी दे की खायला. मलाच घ्यायला सांगितलं एक मी. बघा हे ताट आहे, त्या ताटामध्ये घेऊ. नाही त्या वाटतं नको भरवायला. थांब एक काम आहे माझ्याकडे. एक काम करू आपण ना पहिले हे कशात पेपर वगैरे मध्ये काढून ठेवू. तर ह्या पेपरवरती हे काढू. हे पेपरवरती असं टाकू आणि बायकोला पण त्रास देणं लय ही नाही. ह्याच्यामध्ये भात बेदी घ्या. दर भात टाक ह्याच्यामध्ये. आता दिवे भात द्यायला लागले मला. सकाळी मी गरम भात खायचं. तू शिळा पण भात होता की गरम दे आली शिळा चारायला. नाही हो, फेकून द्यावा लागेल तो भात. आणि कुठली तरी भाजी टाक याच्यावर. डाळ टाकू दे. त्यात ही कांद्याची पात देऊ आणखीन. बस झालं. कांद्याची पात. डाळ टाक थोडी. आम्ही रात्री डाळ भात केलेला. पहिली डाळ नाही, डाळ संपली. मग ही भाजी टाक. का बाबा चालायला लागल्यात तिला बॉबी. कशी करते. तिथं लोणचं पण आहे. तुला खायचं का? नाही मी घेत नाही भात. ओके. तर हे आपले तयार झाले. त्या भाता सांगते टेस्ट करू. गरम भाता सांगते की नेमकं लागतंय कसं. गरम भाता सांगते. एकदा खाऊन बघू. कडक बरं झालं. ही जे तू खाल्लं ही जे मी बनवलेलं मी तळलेलं तिथं भाजूस तर मला ही कसं लागलं तुला? भिकारी एक खाऊन म्हणून सगळं संपवलं इथलं. चांगलं असतं. हे बघा त्रिशा कशी उन्हामध्ये बसली. आता त्रिशाची दुपारची गोळ. आणि आता त्रिशाची दुपारची गुळी आहे. आणि ही बाय मी बनवलेले ही बॉबी खायला लागली. पोट दुखणार सारखं मला म्हणतात. माझं नाही पोटात दुखत. नाही पोटात दुखत. खाऊ पण द्या ना, सारखं नाव काढतात. माझं. तर हे बघा आपले डाळ वगैरे शिजून झालेले. आणि हे सूट बडीशेप वगैरे हे तव्यावरती भाजून घ्यायची. इलायची, सूट, बडीशेप. ह्याच्यामध्ये इलायची सूट बडीशेप. इथं दिसती इलायची. एवढी इलायची टाकली की अख्खं जग खाईल. तर हे बघा आता तव्यावरती टाकलेलं आहे सगळं. आता हे चांगलं असं भाजून घ्यायचं. आणि मग हे मिक्सरला फिरवायचं ना. मग हे मिक्सरला फिरवायचं. हे आमच्या घरामध्ये स्वामींचे पण फोटो आहेत. विठ्ठल रुक्माई आहेत. आणि स्वामींचा फोटो किती छान दिसतोय ना. आम्ही ह्याला पण हार फूल वगैरे करून घेतलेलं आहे. ह्याला पण अगरबत्ती वगैरे लावली होती.
हे स्वामी विठ्ठल रूम आहे. बघा आता मिक्सरला फिरवून वगैरे झालेलं आहे सर्व. आता काय करायचं, करून घ्यायचं. हे असं बारीक करून घ्यायचं मस्त पावडर डायरेक्ट. आणि आता ही जी डाळ आहे ती काढायची. मस्त डाळीचं आणि स्मेल पण भारी येते. हे जे आपण पिसलेलं ना त्याचं स्मेल लय भारी येते. आणि ही डाळ अशी शिजली डाळ. आणि त्रिशा अजून सुद्धा गाणं इथं गाणं म्हणत बसली. आणि दिव्या इथं पाणी काढायला लागले. आता असं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ जी आहे या चाळणीमध्ये ही करून घ्यायची, बारीक ही करून घ्यायची, पुसून घ्यायची, जेणेकरून पुरण बनवता येईल. आता हा गुळ आहे मोठा करा नंतर बारीक करा. करपणार नाही ना मामा. नंतर बारीक करा की सध्या येईपर्यंत मोठा करा. 2 मिनिटं. तर गॅस फास्ट केलेला आहे आणि डाळीमध्ये आता गूळ टाकलाय. आपण गूळ बारीक करून घेतलाय हा. तर मस्त पुरणपोळ्या होणार आहेत आज. तर गूळ टाकल्याच्या नंतर हा चांगला हलवून घ्यायचा मस्त. आणि त्रिशा तिथं झोपली. तिने चडी बघा घातली, मिठी घातली आणि टी व्ही बघती. ती टी व्ही बघायला लागली. टी व्ही बघायला आवडतं. सगळ्यात जास्त तारक मेहता का उलटा चष्मा. हे बघ. आणि ही जी हाईट एवढी कमी आहे की टाच वरती करून बघायला लागली. यातलं एवढं पाहिजे किचन, एवढं एकदा हलव रे दिवे. कसं हलवते हे बघा टाच. इतकीच आहे हाईट, इतकीच. ती आता टाचावर थांबली म्हणून नका बुटकी. मग ते चांगलं हे झालं की मग हे टाकायचं. टाकू का आता मामा सुपडीशेप? नो टाकू. आणि पप्पांना प्रत्येक स्वयंपाक करता येतो. पप्पाच मम्मीला दिव्याला सांगत असतात काय काय करायचं. यांना काही येत नाही. बघा पप्पा मस्त हलवायला लागला. तर ते सूट बडीशेपची पेस्ट पण केलेली टाकून दिली. खरट होईल असं टाकू नका. आपल्याला म्हणून टाका 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 तुमच्या हिशोबाने. पुरण दिसेल तेवढंच पीठ मळा. हेच खूप डिफिकल्ट काम आहे. ह्याच्यानंतर जसं चपाती करतो आपण तसंच करायचे. त्यासाठी हे बघा झालं. पुरण वाटून घेतलंय आणि आता हे एवढंच राहिले. आता आपल्याला पीठ मळायचं आणि मग पुरणपोळ्या लाटायला घ्यायचं. हे बघा पुरण किती मस्त झालंय. आणि पप्पांनी पुरण त्रिशाला पण चाललंय. हे बघा मी बघा कशी काय लागली. तिला सगळं चारतो आम्ही. आणि इथं दिव्या पुरण ही करायला लागली, वाटायला लागली. थोडंच राहिलं हे एवढं असं. ते झालं की लगेच पुरणपोळी बनवायला घेणार आहे. आणि लगेच एक पहिली पुरणपोळी त्रिशाला. हे बघा आता पीठ मळायला लागली दिव्या. पीठ मळून झालं. पुरण हे करून झाले. आता पीठ थोडंफार मळून घेतलं की मग लगेच पुरणपोळ्या करायला तयार. आणि पहिली पुरणपोळी झाले पहिले देवांना आणि नंतर मला. दुसरी पुरणपोळी मला. पहिले देवांना त्याच्यानंतर मला. म्हणजे आता आमटी होच थांबायचं कमी. हे बघा चांगले पुरण मग तिची आई पुरण मग पीठ ही करायला लागली. पुरण वगैरे सगळं झालेलं आहे. ह्याच्यामध्ये पुरण आहे मस्त. पुरणपोळी खाण्यासाठी काय काय करावं लागायला लागलं. हे बघा
एवढं एवढं सगळं केलं, छोटंसं एक तांब्याचं योगदान माझं पण. केली मी पुरणपोळ्यांना. तर आता मी पीठ वगैरे चांगलं मळून घेतलं होतं आणि हे पुरण पण वाटून झाले. आता मी पुरणपोळ्या करायला घेणार आहे. तर हे असा गोळा वगैरे केलेला आहे त्याने, आतमध्ये पुरण टाकलंय मस्त. खूप दिवसानंतर करते त्यामुळे पहिले ट्राय करून बघायला व्यवस्थित. सगळ्या पुरणपोळ्या झालेल्या आहेत. हे काहीतरी शेवटच्या 3-4 आहेत. हे बघा, हे असे पुरणपोळ्या झाल्यात मस्तपैकी. हा इतकं पुरण बाकी आहे, इतकं पुरण संपून जाईल त्याच्यामध्ये. सकाळी काय खायला मजा येईल. केला ना चालू. तुमचं काय चाललंय मध्ये हसायला? तू बोल ना, काय तुला दिसतं की बोल. नाही ना, तुला बाईसोबत टीव्हीचा आवाज येते ना त्यामुळे. हे बघा, पप्पाने आता भजी काढल्यात. अशी भजी आहेत. जातो की काढा की पेपर. आमटी वगैरे सगळी तयार झाली. इथं बघा आमटी किती भारी दिसते. मस्तपैकी तरी आली. इकडे भज्यांची चालू तयारी, भजी वगैरे करत मस्त. आणि आता आमची त्रिशा भजी खाणार आहे का नाही तिच्या. हे बघा भजी कुरकुरीत झालेले मस्तपैकी. दिव्या झालं का, वही पेटवली खालती. आणि आमची पण तयारी झाली मस्तपैकी. तिच्या तुझी झाली ना रे तयार. त्रिशा आमची तयार झालेली. हिजाच व्हाय नाही, पटा आवरण आहे तर बांगडं घालायला 100 तास. ये बा, पूर्ण आवरून बिवरून झालेलं आहे. आता हिचं पण आवरलंय. आपल्याला जायचंय होळी पुजायला. होय, तिच्याची आमच्या पहिली होळी आहे ही. त्रिशाची आमच्या पहिली होळी आहे ही. तर तुला पहिल्या होळीच्या शुभेच्छा. आम्ही तुला कलर पण आणणार आहे लावायला. कलर आणायचा आहे. आणि आतमध्ये त्या गोळीमध्ये नेऊन टाकायच्या. चिल्लर नाही आता 1 रुपये टाकायला. देवबाप्पाच्या पाया कोण पलतय, देवबाप्पाच्या पाया कोण पलतय, देवबाप्पाच्या पाया कोण पलतय. तिच्या ती त्यांचा राडा ती मध्ये टाकली तुम्ही. तू काहीच नाही खाय का भाऊ, तू काहीच नाही खाय का भाऊ. काय लाडात आलीच काय नको नको लावू. देवप्पा देवप्पा. तुळशीला पण ठेवायचं. जयप्रकाश प्रेसिडेंट
तर आता आम्ही चाललोय होळी पूजण्यासाठी. इथं नैवेद्य वगैरे घेतलाय आणि त्रिशा आमची हिथं आहे. त्रिशाची पहिली होळी आहे तर तिला पण पायावर हा लय लहान होती म्हणजे ती पहिलीच की खालती नव्हतं गेलं लय लहान होती. चांगली दिसते 2 वर्षांनी 2028 झालं. काय झालं वाप लागायला लागली लांब थांबा आपण. झालं. तर मस्त आम्ही पूजा वगैरे करून आलेलो आहे आणि खूप भारी वाटलं पूजा वगैरे करून. तुम्ही आजचा दिवस इथंच संपला. आता उद्याच्याला तुम्हाला आमच्या फॅमिलीकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. अजून एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पुन्हा बघितला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय.